हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण भारतात राबवले जात आहे। या अभियानाच्या अंतर्गत भुसावळ शहरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून नाहाटा महाविद्यालयाजवळील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकापर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, मनोज बियाणी यांच्यासह नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व महाविद्यालयातील तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या रॅलीने संपूर्ण शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी देशभक्तिमय वातावरण निर्माण केले होते। आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे, भुसावळ। सर्वप्रथम तुम्ही सगळ्या भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण भारतामध्ये यशस्वीपणे राबवले जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या भुसावळ शहरामध्ये देखील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशी भव्य रॅली निघालेली आहे आणि भुसावळकरांचा प्रतिसाद या रॅलीला अत्यंत छान मिळालेला आहे। आणि मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। प्रत्येकाने आज 14 ऑगस्ट आहे, उद्या आपला स्वातंत्र्य दिवस आहे, तर 18 अभिमानाने स्वाभिमानाने आपला तिरंगा फडकवायचा आहे आणि तिरंगा हा अभियान राबवायचा आहे। सगळ्यांना विनंती करते, पुनश्च एकदा आज सर्वांना मी 15 ऑगस्टच्या खूप शुभेच्छा देते। आज ही जी रॅली निघालेली आहे हे आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली आहे। यात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच विधानसभा क्षेत्रात भुसावळ विधानसभा क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व सर्व भुसावळमधील सर्व शाळांमधील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले। तसेच ही खूप जोशपूर्ण अशी रॅली होती। मी सर्व भुसावळकरांना प्रथम नागरिक म्हणून 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देते।